आता ही उन्हाळा चालू आहे, पण तुम्हाला ऋतू कोणता चांगला वाटतोय? उन्हाळा का हिवाळा का पावसाळा? पावसाळा आला की त्याला बी कटाळते माणूस, उन्हाळा आला की त्याला बी कटाळते. मला काय म्हणायचंय, माणसाला पावसाळा सोसत नाही, उन्हाळा सोसत नाही आणि हिवाळा सोसत नाही, पण ही तिन्ही ऋतू चांगले आहेत. त्या निमित्ताने मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. सांगा की. अशीच आजी राहते, तुमच्यासारखी एक आजी राहते आणि आजीला तुमच्यासारखाच एक मुलगा असते. आजीला परमात्म्याचा लय नाद राहते, माळाचा जप करत बसायची, कष्टावर मुलाला शिकवली. मुलगा एक मोठा अधिकारी झाला, पाटलाची नजर गेली त्याच्यावर, बायला ह्या नोकरदार पोराला आपली मुलगी द्यावं. झालं लग्न झाल्यावर मग सासूला काय वाटलं, पाटलाच्या बायकोला, माझ्या जावयाच्या घरी लय सुख आहे काय वाटलं, मी जावयाच्या घरी जाऊन राहणार म्हणली. मग जावयाच्या घरी जाऊन राहणार म्हणल्यावर मग पाटलाला म्हणला, कशाला तुझं लिखीकडे चालले, आपलं बरोबर नाही. नाही तिथं लय सुख आहे, मी तिथं जाणार म्हणली. नोकरदार जावया चांगलं ओंगळ खायला आणते. मग गेली राहायला. त्या मुलाच्या आईला जप करायची सवय, सारखं देवच. ही यायची लुडबुड करायची मुलगी, का ही म्हातारी करत बसले की काय करले की बोलत बसायची. सुनाला बी काय म्हणली नाही आणि त्या आलेल्या इनला बी काय म्हणली नाही. हिनं दुःखी स्वतःच मनात राहिलेली. एक दिवशी मग आईला विचारला, आई पहिल्यासारखं तू हसून ती राहणार झालीस का, निरासायच काय सांग बरं. नाही रे बाळा, काय बी नाही म्हणली. मग त्या मुलाच्या लक्षात आलं, जेव्हा सासू आले तेव्हापासून माझी आई अशी निराश का राहिलेली की त्या मुलाच्या लक्षात आलं. मग आईला काय म्हणले, आई तू शेतात राहा, तुला आठवड्यावर का नाही, तुला रोज जाताना नेतो तिथं, आठवड्यावर पाणी पिणी सगळं प्यायला ठेवतो, वरून तुला कपडा फिपडा मारून देतो, ऊन पिन लागत नाही काही नाही. मग ह्यानं आईला दररोज ड्युटीच्या टायमाला आठवड्यावर बसवायचा, पाण्याचं गाडगं फिडगं ठेवायचं, वरून कपडा मारून, आणि ड्युटी संपली की रोज घरला घेऊन यायचं. हे चालू झालं. मग एक दिवशी आजी वरी बसलेली होती, म्हणजे त्या मुलाची आई. मग तिथं काय झालं, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा आला. म्हणला ह्या आजीला विचारू आपण, सर्वात श्रेष्ठ कोण आहे. मग पहिलं उन्हाळा म्हणला, आजी मी उन्हाळा आहो, आणि आम्हाला तिघापैकी श्रेष्ठ कोण आहे तू सांग आजीला म्हणली. त्या उन्हाळा श्रेष्ठ आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे. पहिल्यांदा उन्हाळा म्हणला गेला, आणि उन्हाळा म्हणला की आजी मी सर्वात श्रेष्ठ आहे. मग आजीनं का म्हणली, बाळा तू बी श्रेष्ठ आहेस म्हणली, कारण उन्हानं जमीन तापते, जमीन तापल्यामुळं पीक धान्य चांगलं येतंय, आणि उन्हाळा बी चांगला आहे, तू बी चांगला आहेस म्हणली. मग पुन्हा हिवाळा गेला. मग आजी मी हिवाळा हो कसा मी. आजीनं का म्हणली, तू बी चांगला आहेस की, कारण हिवाळ्यामध्ये फुलं उगवत्यात, चांगलं थंड वातावरण असते. मग पावसाळा गेला, आजी मी कसा. मग पावसाळा, आजी मी कसा म्हणला. पावसाळ्यानं विचारला, आजी मी कसा. तू बी चांगला आहेस बा, तू पाऊस पडतंय म्हणून पिकतंय, लोक अन्नदान खात्यात. तिघाला बी आजीनं काय म्हणली, तिघं बी चांगली आहो. मग जाता जाता त्यांनी काय म्हणले, काय सोन्यासारखी आजी बोलली म्हणली वा, आपल्या तिघाला बी चांगलं म्हणली. ती आजी त्या आठवड्यावर सोन्याचीच होऊन बसली. मग सोन्याची होऊन बसल्यावर मग आला की मुलगा दररोज पर्यंत निघाला, तर का आजी सोन्याची आठवड्यावर बसलेली. बसल्यावर लगेच पुन्हा मग आता काय करावं, घरी गेला, घोंगडा आणला आणि आजीला झाकून गाडीवर बसवून नेला घरी. मग आता ती सासू आणि बायको, माझी माय सोन्याची झाली म्हणला. मग घरात गेल्या ती घोंगडा काढला, लाईट बी बंद केला, तर चम 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 चमकू लागली आजी माय त्या मुलाची. आता मग बायकोची डोळे फिरली की स्वतःच्या माईला सोन्याचं बनवलं, माझ्या बी माईला सोन्याचं बनवा. अगं मी कशाला बनवू म्हणला, मी ड्युटीहून येताना माझी माय आठवड्यावर बसून बसलेली बघितलं म्हणला, आणि सोन्याची आणलो घरला म्हणला, मी कशाला बनवू म्हणला. नाही तुमची माय आहे म्हणून तुम्ही सोन्याचं बनवला, माझ्या बी माईला सोन्याचंच बनवा म्हणून हट्ट धरली. मग ठीक आहे म्हणला त्यानं, जसं माझ्या माईला केला पुण्यवान मग जसं माझ्या माईला केला तसं करतो म्हणला. मग नेला सासूला, आठवड्यावर बसवला, माई सारखंच पाणी थंड फिन ठेवला, हे केला आणि गेला. पुन्हा ही उन्हाळा पावसाळा हिवाळा आली. पहिला आजी इथंच बसली म्हणली, आज उन्हाळा पावसाळा हिवाळा यांनी विचार केले. या आजीनं आपल्याला तिघाला बी चांगलं म्हणले. आजोबा विचारू, मग गेले, आजी मी उन्हाळा आहो कसा मी. अरे बस के बाबा म्हणली, उन्हानं माणसं मरल्याच तू कशाचा चांगला. हिनं म्हणली बायला, आजीनं काय बुवा म्हणली, वेगळंच बोली बुवा म्हणली. मग गेला पावसाळा, आजी मी कसा. अरे तुझ्यामुळे तर माणसं वाहून चालत बाबा, तू कशाचा चांगला. लगेच हिवाळा गेला. हिवाळ्यानं का म्हणला,
आजी मी भारी आहो का नाही म्हणला, हम्म. मी चांगला आहो का नाही. अरे तुझ्या तर कशाच बा थंडीनं म्हातारी माणसं मुरून चाले काकडून चाले, कशाचा तू बी चांगला काय, कुणाला चांगलं म्हणले नाही आजीनं. मग जाता जाता तिघांनी बी का म्हणले, काय गाडी येऊन आजी आहे रे म्हणून गेले की एवढे झालं. ती आजी गाडी येऊनच झाली, आजी गाडी येऊनच झाली तिथे. मग गाडी येऊन झाली की पुन्हा आला ती अजून जावाई रोजच्या प्रमाणे नेला. तर गाडी तिकडे चोरलाले गाडो. मग सासूबाई सासू म्हणल्या फुर फुर करीत हिंडाल शेतात. पाहिलं हीच आहे का ही सासू म्हणली, काय करा मला. मग मामी म्हणले की फुर, मामी म्हणले की फुर. गाडी येऊन झाली, गाडी येऊन झाल्यावर मग लगेच ती गोंगड त्या गाडवाच्या पाठीवर टाकला आणि घरी बसून गेला. घरी बसून गेल्यावर हे तुझी आई आहे म्हणला, गाडी येऊन झाली म्हणला. मग गाडी येऊन झाल्यावर आहे माझी आई गाडी येऊन कशी होत्या बोल म्हणला. आई म्हणली की तिने फुर करायची, आई म्हणली की फुर करायची, मामी म्हणले की फुर करायची, गाडी येऊन झाली. मग हे सांगण्याचा उद्देश या गोष्टीचा असा आहे की आपले कर्म ऐका, आपले चांगले कर्म असले का सोन्याच्या वरचं होतंय. आपण सगळ्याला चांगलं बोलायचं, सगळ्याची चांगलं राहायचं, आपण बी चांगलं राहतो. दुसऱ्याला वाईट, दुसऱ्याची जी भावना आपण वाईट दुखवलो का, पण दुसऱ्याचं आपलं वाईट कशामुळे चितायचं, आपण हा. त्याला देऊन लावा आपण. बाबूराव महाराजाची गोष्ट ही मला त्यांनी सांगितली होती. मी एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलोय आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली तुम्ही कमेंट करून भरपूर जणांनी मला सांगा.